नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे वेडू. हिरव्या डोळ्याची माणसं आतल्या गाठीची असतात म्हणे. निहार तसाच होता, हिरव्या डोळ्यांचा, उंच, गोरा कसला, तांबडाच, डावीकडे वळवलेला भांग, धारदार नाक, मायक्रोचेक्सचा पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, नेव्ही ब्ल्यू कलरचा टाय. समिधानं पहिल्यांदा त्याला बघितलं. बघतच बसली त्याच्याकडे. ब्लँक झाली होती एकदम. भानावर आली. डॉक्युमेंट्सची फाईल दिली. त्याने सराईतपणे नजर फिरवली. 2 दिवसात बघून ठेवतो. तुम्ही परवा चक्कर टाका. हो, पण 6 वाजायच्या आत. गुड डे. समिधा केबिनच्या बाहेर पडली. समिधा एका कन्स्ट्रक्शन कंपनीत चीफ आर्किटेक्ट होती. एका नवीन स्कीमच्या बँक अप्रुव्हलसाठी ती बँकेत आलेली. नवीन मॅनेजर असावा बहुतेक. तसं समिधा गेली 2-3 वर्ष या बँकेत येतेय. हीच बँक तिच्या कंपनीच्या अनेक स्कीम्सना फायनान्स करत होती. निहारशी तिची पहिलीच भेट. जादू तेरी नजर. निहार आवडलाच तिला. नंतर 2-4 वेळा बँकेत चक्रा झाल्या. निहार अजून मनात भरत गेला. त्याचं अदबशीर बोलणं, त्याची बॉडी लँग्वेज, ते NOC मिळाल्याशिवाय लोन पास करता येणार नाही. पण तो किती डेलिकेटली म्हणत होता, अजिबात न दुखावता. त्याचे कॉन्फिडंटली पण पोलाइटली नाही म्हणणं. छा गया था वो. तशी समिधा फटकळ. जो दिल में वो जुबा पर. उगाच फापट पसारा नाही. पटलं तर ढीगभर कौतुक, नाही तर तोंडावर वाजवणार, खळाळ खटाक. पण तितकीच केअरिंग, मदतीला सदैव तयार. ऑफिसमधली सगळी माणसं जोडलेली, तितकीच फाटक्या तोंडाने तोडलेली. तीच समिधा. तिचा एकदम डिसमूड झालेला. लोन पास झालं. मतलब पुढची स्कीम लॉन्च होईपर्यंत बँकेत चक्कर व्हायची नाही. म्हणजे निहारशी भेट व्हायची नाही. नाही परवडेगा. आवडलाय ना तो, पटलाय ना तो, आज गाठायचाच त्याला. बँकेबाहेर 6 वाजता समिधा उभी. 6च्या ठोक्याला निहार बाहेर पडला. प्रचंड घाईत, घाईची लागल्यासारखा. सर, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. आपण कॉफी घेऊया का? नाही, आत्ता मी खूप घाईत आहे. उद्या सकाळी बँकेत या ना. नो सर, जरा पर्सनल आहे. बँकेत नाही, कुठेतरी बाहेर भेटू. निहारच्या कपाळावर आठ्यांचं 3 स्पीड ब्रेकर. खूप आढेवेढे घेतले त्याने. शेवटी सॅटरडेला CCD मध्ये भेटायला तयार झाला. दुसरा एखादा असता तर पार डोक्यात गेला असता. माय फूट. समिधाने लाथ मारून फूटभर उडवला असता. पर वो निहार था ना. सॅटरडे. दुपारी 4 वाजता CCD. निहार आला. वाफाळी चहा. समिधाने फुटेज न खाता सीधी बात की. निहार, तू मला आवडतोस. विल यू मॅरी मी? वाटलंच होतं. निहारने जैसा सोचा था वैसे ही हुआ. घाई होते फार. असं करू, आपण माझ्या घरी जाऊ. माझं घर बघ, घरच्या माणसांना भेट. उद्या संडे आहे. परत याच वेळी इथे ये. मग मला तुझा फायनल डिसिजन सांग. दोघं निहारच्या घरी. तासाभरात समिधा निघून गेली. संडे. निहार कूल. दुपारी 4. सहज चक्कर मारल्यासारखा तो CCD मध्ये डोकावतो. एकदा त्याच्या घरी येऊन गेलेली मुलगी पुन्हा त्याला भेटत नाही. धिस वॉज द हिस्ट्री. अँड हिस्ट्री रिपीट्स. OMG. समिधा आत बसलेली, त्याची वाट पाहात. ही वॉज शॉक्ड. सिव्हिअरली शॉक्ड. त्याला बघून मनापासून हसली. पहिल्यांदाच निहारने डोळे बघून बघितलं तिच्याकडं. छानच दिसत होती. ओय वेडू, मला एक्सपेक्ट करत नव्हतास ना तू? तुला काय वाटलं मी पळून जाईन? गलती कर रहा है तू.
वेदची काळजी वाटत होती ना तुला? डोंट वरी, वेद आवडला मला, तुझे आई बाबाही. वेदची किती काळजी घेता तुम्ही सगळे? मला खूप आवडलं. मला असली दुसऱ्यांना जपणारी माणसंच हवीत. प्लस मायनस सकट माणूस म्हणायला हिंमत लागते. नातं निभावून न्यायला तर अजूनच. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. तू सुद्धा किती जपतोस वेदला. म्हणून तर 6 वाजता पळत पळत घरी जातोस. उद्या माझ्या घरी ये. घराशेजारी एक शाळा आहे, मतिमंद मुलांची. खरं तर हा शब्दच मला आवडत नाही. जाऊ देत. माझी आई चालवते ती शाळा गेली 25 वर्ष. मला हे चित्र नवीन नाही. वेद म्हणूनच जवळचा वाटला मला. भले तुमची कॉलनी त्याला वेडू म्हणत असेल, पण शहाणी असतात रे ही मुलं. दुसऱ्यांना दुखावता येतच नाही त्यांना. आनंदच वाटतात सतत. फक्त आपण शहाणे तो वाचत नाही. तो वाचता यायला लागला की प्रॉब्लेमच संपतो. मला तो वाचण्याची सवय आहे. वेदूला सांग, नवीन वहिनी येणार आहे तुझी. नक्की समजेल त्याला. मी वेदूच म्हणणार त्याला. आणि हो, उद्या माझ्या घरी या सगळे. आई, बाबा, वेदूला घेऊन. पुढचं ठरवावं लागेल. निहार तोंड आ वासून बघतच राहिला. जगातली सगळ्यात सुंदर मुलगी त्याच्या पुढ्यात होती. चेहरा फेअर अँड लवली होताच. मन जास्त सुंदर होतं. वेळेचं भान हरपलं. तो हरवला. त्याचा वेडू झालेला. मित्रमैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा नक्कीच आवडली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखकालाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.